नमस्कार. आपण नेहमीच ऐकतो पूर, भूकंप, सुनामी ही नावं ऐकली की डोळ्यासमोर एक प्रकारचा विनाश उभा राहतो. पण या ज्या नैसर्गिक घटना आहेत त्या आपत्ती का आणि कधी बनतात? चला, आज आपण निसर्गाच्या या वेगवेगळ्या रूपांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आजच्या चर्चेत आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे नेमकं काय यापासून सुरुवात करणार आहोत. मग आपण अवकाळी पाऊस, महापूर, भूकंप आणि सुनामी यांसारख्या काही महत्त्वाच्या आपत्तींचा आढावा घेऊ आणि या प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी काय करायचं हे सुद्धा समजून घेऊ. तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. नैसर्गिक आपत्ती म्हणजे नक्की काय? आपण नेहमीच ऐकतो ना की पूर आला, भूकंप झाला, पण कधी विचार केलाय का की साधी नैसर्गिक घटना आणि आपत्ती यात नेमका फरक काय आहे? याच प्रश्नाच्या उत्तरात सगळं सार दळले. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपत्ती म्हणजे एक मोठं संकट. म्हणजे जेव्हा एखादी नैसर्गिक घटना माणसांच्या जीवावर बेतते, त्यांची घरंदारं, शेतीवाडी उद्ध्वस्त करते, तेव्हा तिला आपत्ती असं म्हटलं जातं. आणि आपत्तीचे परिणाम खूपच गंभीर असतात. यात फक्त घरांचं किंवा पिकांचंच नुकसान होत नाही, तर माणसांचा जीव जातो, जनावरं दगावतात, संपूर्ण जनजीवन अक्षरशः ठप्प होतं, जे पुन्हा पूर्वपदावर यायला खूप वेळ लागतो. चला आता पाहूया एका अशा आपत्तीबद्दल जी अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता येते. अवकाळी पाऊस. अवकाळी पाऊस नावाप्रमाणेच हा वेळेवर न येणारा पाऊस. म्हणजे आपल्याकडे जो मान्सूनचा ठरलेला काळ असतो तो सोडून इतर वेळी पडणारा पाऊस. आणि म्हणूनच तो जास्त धोकादायक ठरतो, कारण त्याची कोणीच अपेक्षा केलेली नसते. या पावसाचं नुकसान फक्त भिजण्यापुरतं नाहीये. विचार करा, अचानक पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली पिकं कुजून जातात आणि अनेकदा सोबत गारपीटही होते. मग तर परिस्थिती आणखी बिकट होते. गारांच्या माऱ्याने घरांची कौलं फुटतात, फळबागा उद्ध्वस्त होतात आणि माणसं जनावरं जखमी होतात, ते वेगळंच. आता वळूया एका परिचित पण तितक्याच विनाशकारी आपत्तीकडे, म्हणजे महापूर. तर महापूर येतो कसा? कल्पना करा की 3-4 दिवस सलग मुसळधार पाऊस कोसळतोय. मग काय होतं? नद्यांना ते पाणी वाहून नेणं शक्य होत नाही. पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर जाते आणि अखेर नदीचं पाणी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसायला लागतं. आणि जेव्हा हे पाणी गावात शिरतं तेव्हा काय होतं? मातीची घरं तर पत्त्यांसारखी कोसळून जातात. माणसं आणि गुरं वाहून जाण्याचा किंवा बुडण्याचा धोका निर्माण होतो. पण सगळ्यात धोकादायक असतो तो पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग, जो आपल्यासोबत काहीही वाहून नेऊ शकतो. मग अशा वेळी काय करायचं? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तात्काळ उंच आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा. पाणी पूर्णपणे ओसरल्याशिवाय खाली उतरण्याची किंवा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करण्याची चूक कधीही करायची नाही. पाण्यामुळे होणाऱ्या आपत्ती बघितल्या. आता वळूया जमिनीच्या पोटातून येणाऱ्या एका वेगळ्याच संकटाकडे, भूकंपाकडे. भूकंप नक्की कसा होतो हे समजायला ही एक खूप छान कल्पना आहे. जसं शांत तळ्यात दगड टाकल्यावर तरंग तयार होऊन किनाऱ्यापर्यंत पोचतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात आणि संपूर्ण जमीन अक्षरशः हादरून टाकतात. भूकंप येतो फक्त काही सेकंदांसाठी, पण ते काही सेकंद अक्षरशः होत्याचं नव्हतं करतात. जमीन हादरल्यामुळे इमारती कोसळतात आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकून मोठी जीवितहानी होते. आणि भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसानीची तीव्रता सगळ्यात जास्त असते. बरं, भूकंपाच्या वेळी स्वतःला कसं वाचवायचं? सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात घाबरू नका. शांत रहा. जमीन हादरू लागल्याचं जाणवताच पटकन एखाद्या मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घ्या, कारण भूकंपात सर्वात जास्त धोका हा वरून पडणाऱ्या वस्तूंमुळे असतो. आता भूकंपाशीच संबंधित असलेली पण समुद्रात घडणारी एक महाभयंकर आपत्ती पाहूया, सुनामी. सुनामीचा संबंध थेट समुद्राखाली होणाऱ्या भूकंपाशी असतो. जेव्हा भूकंपाचं केंद्र समुद्राच्या आत असतं तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळे समुद्रात उंच लाटांची एक मालिकाच तयार होते. आणि या लाटा किती उंच असू शकतात याचा अंदाज आलाय? चक्क 3 ते 4 मजली इमारती एवढ्या. ही कल्पनाच किती भीतीदायक आहे, नाही का? आणि विचार करा, एवढ्या मोठ्या लाटा जेव्हा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा काय होत असेल? त्या अक्षरशः विध्वंस घडवतात. त्यांच्या मार्गात जे काही येईल, मग ती वाहनं असोत, घरं असोत की दुकानं, सगळं काही त्या क्षणात उद्ध्वस्त करतात. बरं, आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या आपत्तींबद्दल बोललो, पण या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पुराच्या वेळी लगेच उंच ठिकाणी जा. भूकंप आला तर मजबूत फर्निचर खाली लपा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत शांत रहा. गोंधळल्यामुळे जास्त नुकसान होऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणा नेहमीच तयार असते. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्तीनं थांबू शकत नाही हे खरं आहे, पण त्यांच्याबद्दल माहिती मिळवून जागरूक राहून आपण होणारं नुकसान नक्कीच कमी करू शकतो. कारण माहिती आणि योग्य तयारी हीच या संकटांशी लढायची आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे.